माझे नाव रत्नकुमार मारुतीराव भोवरे कामारीकर, संस्थापक अध्यक्ष बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्य। आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बहुजन टायगर युवा फोर्सच्या माध्यमातून आज भजन आंदोलन या ठिकाणी करीत आहो। माझ्या मागण्या एवढ्याच आहेत की नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे लाभार्थी वयोवर्ध कलावंताची संख्या सध्या 100 असून ती किमान 1000 रुपयापर्यंत म्हणजे 1000 करण्यात यावी। मानधन निवडीसाठी कलावंताच्या वयाची अट सध्या 50 वर्षे असून ती 40 वर्षे करण्यात यावी। संचालक सांस्कृतिक कार्य संचालन विभागाकडून कलावंतांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना शासनाकडून समाज प्रबोधन अथवा जनजागृतीचे कार्यक्रम देण्यात यावे। त्या माध्यमातून कलावंतांना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल। केंद्र सरकारने वयोवर्ध कलावंताच्या मानधनाची रक्कम कमी केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मानधनात किमान 10,000 रुपयाची वाढ करावी। कलावंतांना शासनाकडून मोफत घरकुल मिळावे व त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी। त्यासोबतच दिनांक 16 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ही योजना ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग केली असून ही योजना जिल्हा समाज कल्याण विभागाकडे पूर्वत करण्यात यावी। सांस्कृतिक विभागाकडून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार हे ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील नामवंत साहित्यिक शाहीर कलावंतांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा। त्यासोबतच नांदेड शहरात सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे आणि राजश्री शाहू महाराज सन्मान योजना समिती जी झालेली आहे त्या जिल्हास्तरीय समितीकरिता जिल्हा परिषद नांदेड मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात बैठक कक्ष देण्यात यावा। आणि त्यासोबतच माझी एक दुसरी मागणी आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड अंतर्गत हदगाव हिमायतनगर तालुक्यात 132 गावाच्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेत जवळपास 25 कोटीचा सँडबॉक्सिंगच्या कामात आभार करण्यात आला। कार्यकारी अभियंता MS बोडखे यांना शासनाने बडतर्फ करावे व मी जे काही मागण्या घेऊन या ठिकाणी आज उपोषणाला बसलेला आहो त्या मागण्याची आज जे मी भजन आंदोलनाला बसलेला आहो त्या भजन आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी